महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठा कार्डच महत्त्वाचं ठरतंय। कारण महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवार निवडताना मराठी माणसालाच प्रथम प्राधान्य दिलंय। महाविकास आघाडीचे 6 पैकी सर्वच्या सर्व उमेदवार मराठी आहेत, तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी आहेत। त्यामुळे मुंबईत मराठा टक्का अजूनही प्रभावी असल्याचं दिसतं। महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकीय भवितव्य या मराठी टक्क्यावर अवलंबून असून उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावलेले आहेत याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। मुंबईत सर्व राजकीय पक्षांनी मराठी वोट बँकेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईमधील 6ही मतदारसंघात सुमारे 29% मराठी मतदार आहेत, पण हा मराठी टक्का विविध राजकीय पक्षांत विभागला गेलाय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकीय भवितव्य मराठी टक्का ठरवणार आहे। मुंबईमधील मराठी माणूस गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत मुंबई बाहेर फेकला गेलाय। ही वस्तुस्थिती असली तरी 6ही लोकसभा मतदारसंघात अजूनही मराठी माणूस टिकून असून संसदीय राजकारणासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। यामुळे विविध राजकीय पक्षांतील मराठी नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून येतात। त्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांचा पाया मराठी माणूस आहे, तर भाजप आणि काँग्रेस या पक्षांना वाढवण्यासाठी मराठी माणसांची भूमिका आजवर महत्त्वाची ठरली आहे। अन्य लहान पक्षही याच मतांच्या बळावर राजकारण करतात। या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मराठी टक्का निर्णायक ठरणार असून ही वोट बँक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। ईशान्य मुंबई हा सर्वाधिक मराठी मतदारांची संख्या असलेला मतदारसंघ आहे। मुलुंड, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर हा पूर्व उपनगराचा बहुतांश भाग मराठी पट्टा आहे। उत्तर पश्चिम भागातही गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या भागात मराठी टक्का मोठ्या प्रमाणात आहे। उत्तर मुंबईतही मागाठाणे, बोरिवली, गोराई, चारकोप इथे मराठी माणसांच्या मोठ्या वसाहती आहेत। दक्षिण मुंबईत वरळी, शिवडी, भायखळा, गिरगाव या भागात मराठी मतदारांचं प्राबल्य आहे। दक्षिण मध्य मुंबईत चेंबूर, वडाळा, माहीम या भागात मराठी मतदार आहेत। या सर्वच मतदारसंघात झोपडपट्ट्यांचं प्रमाण मोठं आहे, त्यात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे। मराठी मतदार मुंबईत विविध वसाहतींमध्ये विखुरलाय, त्यामुळे यंदा 29% मराठी मतदार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हा झाला मराठी बहुल भाग असलेला विषय। आता कोणत्या जागेवर कोणते मराठी उमेदवार उभा केले आहेत त्यावर एक नजर टाकूयात। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतल्या लोकसभेच्या 6 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 जागा, तर काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा आल्या। त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। हे सर्व मराठी उमेदवार आहेत, तर काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आणि उत्तर मुंबईतून भूषण पाटील हे 2 मराठी उमेदवार दिलेत। महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप समसमान म्हणजे प्रत्येकी 3 जागा लढवत असून 6 पैकी 4 जागांवर मराठी तर 2 जागांवर अमराठी उमेदवार दिलेत। उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा असे भाजपचे 2 उमेदवार अमराठी आहेत। उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय। शिंदे सेनेनं दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर या मराठी उमेदवारांना तिकीटं दिली आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वेळी भाजपचे 3 खासदार मुंबईतून निवडून आले होते, मात्र यंदा त्या 3ही खासदारांचे पत्ते कापून 3 नव्या चेहऱ्यांना भाजपनं मैदानामध्ये उतरवलंय। या सर्व मराठी उमेदवारांचा विजय सुकर करण्यासाठी मराठी आमदार आणि माजी नगरसेवकांना सध्या सर्व मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे। मराठी पॉकेटमधून अधिकाधिक मतदान होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। या मराठी उमेदवारांचा सामना कुणाशी होणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात। मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या 3 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगणार आहे। मुंबई उत्तर पूर्वमध्ये शिवसेनेची मशाल विरुद्ध भाजपचं कमळ अशी टक्कर होईल, तर उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईत भाजपचं कमळ विरुद्ध काँग्रेसचा हात अशी चुरशीची लढत होईल।
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबईतील 6ही लोकसभा मतदारांची संख्या ही एकूण 74,36,383 इतकी आहे। उत्तर मध्यमध्ये 2,81,863, दक्षिण मुंबईत 3,78,549, दक्षिण मध्यात 2,76,731, उत्तर मुंबईत 3,42,699, उत्तर पश्चिम मुंबईत 3,62,074, तर उत्तर पूर्वमध्ये 4,64,984 इतके मतदार आहेत। या संपूर्ण आकडेवारीवरून मुंबईत मराठा कार्ड किती महत्त्वाचं ठरणार आहे हे लक्षात येतं आणि त्याच अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीकडून मराठी उमेदवारांनाच संधी दिली गेल्याचं दिसून येतं। आता येत्या 20 मे रोजी मुंबईत लोकसभेसाठी मतदान होत आहे, तर मुंबईकरांचे नवे खासदार कोण हे पाहण्यासाठी 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे। तुम्हाला मुंबईतील मराठी मतदारांच्या आकडेवारीविषयी आणि उभा करण्यात आलेल्या सर्व मराठी उमेदवारांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।